नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण डीस्पेस 8 या डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअरमध्ये कशा पद्धतीने कम्युनिटीज, कलेक्शन्स आणि सबमिशन करायचं आहे हे आपण आज बघणार आहोत. कारण अनेक जण कलेक्शन्स बनवत आहेत, पण सबमिशनच्या वेळेस बऱ्याच जणांना अडचण येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. सर्वात पहिलं डीस्पेस 8चं हे जे मेन पेज आहे, हे मेन पेज पूर्ण कस्टमायझेबल आहे. आम्ही पूर्ण पेज कस्टमाइज केलेलं आहे, परंतु हा डेमो सेटअप असल्यामुळे याचं पेज कस्टमाइज केलेलं नाही आहे, परंतु हे पूर्ण पेज जे आहे ते कस्टमाइज होतं. याला लॉग इन करायचं आहे. राईट साईडला लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला काही आयकन्स जे आहेत ते तुमच्या समोर येतील. जोपर्यंत लॉग इन होणार नाही तोपर्यंत लेफ्ट साईडचे आयकन्स तुमच्या समोर इथे येणार नाही. डीस्पेस 6.3 मध्ये वेगळे आयकन्स होते आणि डीस्पेस 8 मध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण पॅनल दिसेल. सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. मी हळूहळू एक एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळे गोष्टी सांगेल, परंतु आता सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिटी आणि कलेक्शन्स आणि सबमिशन कसं करायचं हे बघणार आहोत. तो सर्वात पहिले तुम्हाला न्यूमध्ये जायचं आहे. न्यू कम्युनिटी, इथे तुम्हाला तुमच्या नावाची जी काही कम्युनिटी बनवायची आहे ती तुम्ही इथं कम्युनिटी बनवा. ऑलरेडी एक कम्युनिटी इथं बनवलेली आहे. अजून एक कम्युनिटी मी माझ्या कंपनीच्या नावाने इथे बनवतो. सॉरी इथे तुम्हाला क्रिएट न्यू टॉप लेवल कम्युनिटीचा ऑप्शन मिळतं. इथे तुम्हाला न्यू कम्युनिटी बनवायची आहे आणि इथे तुम्हाला कम्युनिटीचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी इथं कंपनीचं नाव टाकलेलं आहे. इथे लोगो तुम्ही कंपनीचा अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे लोगो असेल तर तो लोगो तुम्ही इथे अपलोड करा. आता मला इथं लोगो फटकन भेटत नाही आहे. ठीक आहे, मी इथं डीस्पेसचाच लोगो सध्या अपलोड करतो. ठीक आहे, जाऊ डीस्पेसच्या ऐवजी आता आपण माझ्या कंपनीचा लोगो मला शोधावं लागेल. चेक करू. इझिली भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर सोडून द्या. आपण पुढे जाऊया. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. पण तुम्हाला जर तुमचा लोगो असेल तर तुम्ही इथे लोगो ब्राउज करा आणि लोगो अपलोड करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे इंट्रोडक्टरी टेक्स्ट इन HTML मध्ये दिलं आहे. तुम्ही HTML मध्ये इथे कोडिंग करून इथे इंट्रोडक्टरी टेक्स्ट देऊ शकता. काय तुम्हाला कशाबद्दलची ही कम्युनिटी आहे आणि या शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता की तुम्ही या कम्युनिटीमध्ये काय काय गोष्टी करणार आहात आणि कशासाठी ही कम्युनिटी तयार करत आहात तुम्ही. तुम्ही इथे डिस्क्रिप्शन देऊ शकता. कॉपीराईट टेक्स्टमध्ये तुम्हाला जे HTML कोडिंगनी माहिती टाकायची आहे की काय कॉपीराईट्स वगैरे तुम्ही यासाठी वापरत आहात, घेत आहात. आणि इथे न्यूजमध्ये हे पण HTML कोडिंगने तुम्हाला इथं टाकायचं आहे. HTML कोडिंग आज ChatGPT असेल, गुगल जेमिनाय यांच्या मदतीने खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला जर काही गोष्टी टाकायच्या असेल तर तुम्ही त्याचा वापर करून इथे HTML कोड करू शकता. तर मी फक्त आता इथं नेम टाकतोय. लोगो अपलोड केलेला नाही आहे, त्यामुळे लोगो मी इथे टाकत नाही. फक्त कम्युनिटीचं नाव टाकतो आणि सेव्ह करतोय. तर इथे माझी कम्युनिटी सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस नावाची इथे तयार झालेली आहे. ठीक आहे. एकदा होमवर येऊन आपण चेक करूया. होमवर आल्यानंतर तुम्हाला इथे 2 कम्युनिटी दिसतील, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस आणि अक्षरमुद्रा लायब्ररी 2 आहे. तर आता इथे परत तुम्हाला इथे जायचं आहे, न्यूमध्ये जायचं आहे आणि इथे कलेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. कलेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकदा फक्त रिफ्रेश करून घ्या. एकदा न्यू कलेक्शन आणि मग इथे तुम्हाला काय कलेक्शन्स तयार करायचे आहेत. जसं की आता तुमच्या कंपनीमध्ये काय काय, तुमच्या कॉलेजमध्ये काय काय तुम्ही गोष्टी त्यामध्ये ठेवणार आहात. जसं की आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कम्युनिटीमध्ये जा आणि इथे त्याचा कलेक्शन म्हणजे समजा तुम्ही न्यूजपेपर क्लिपिंग्स तुम्ही त्यामध्ये ठेवणार आहात. तर तुम्हाला न्यूजपेपर क्लिपिंगचे अनेक असे लोगोज तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात ऑनलाईन. ते तुम्ही लोगो घेऊ शकता आणि ते लोगो तुम्ही इथे अपलोड करू शकता. ठीक आहे. तर ते तुम्ही सगळे लोगो आज
ChatGPT मार्फत वगैरे बनवणं खूप सोपं झालं आहे, कॅनवाच्या मार्फत बनवणं खूप सोपं झालेलं आहे. तर तुम्ही तिथून ते लोगो बनवू शकता आणि ते लोगो तुम्ही इथे अपलोड करू शकता. सो आता पुढे जाऊ आपण. न्यूजपेपर क्लिपिंग्स इथे परत तुम्हाला इंट्रोडक्टरी टेक्स्ट HTML मध्ये टाकायला ऑप्शन मिळेल. शॉर्ट डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे ऑल वन प्लेस, ठीक आहे. फक्त मी असं डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला कॉपीराईट टेक्स्ट न्यूज लायसन्स काही तुम्ही त्यासाठी घेणार आहात ते सगळ्या माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे, ठीक आहे. सेव्ह झाल्यानंतर कलेक्शन क्रिएट झालेलं आहे. पुन्हा आपण एकदा होमवर येऊया. होमवर आल्यानंतर डिस्प्लेचा लोगो म्हणजे होम आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस हे तुमची मेन कम्युनिटी आणि त्यामध्ये न्यूजपेपर क्लिपिंग नावाचे कलेक्शन्स. तर असे सगळे कलेक्शन्स तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. अजून एक कलेक्शन तुमच्या माहितीसाठी अजून एक बनवूया आपण. इथे सॉफ्टटेक सोल्युशन सर्व्हिसेस, ठीक आहे. इथं परत न्यूमध्ये जा आणि इथे कलेक्शन्समध्ये जा. इथे परत तुमचं कम्युनिटी सिलेक्ट करा आणि पुन्हा इथे लोगो टाका आणि इथे तुमचं कलेक्शन ॲड करा. उदाहरणार्थ फोटोज. मी आता समजा फोटोज इव्हेंट फोटोज असेल किंवा फोटोग्राफ्स फक्त मी लिहिलं आहे. त्यानंतर त्याचं इंट्रोडक्टरी टेक्स्ट कॉपीराईट वगैरे लायसन्स या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पॉलिसीप्रमाणे तुम्ही तिथे सेट करा, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपण एकदा होमवर येऊन सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस आणि इथे तुम्ही बघसाल फोटोज आणि न्यूजपेपर क्लिपिंग्स हे दोन कलेक्शन्स आता आपले तयार झालेले आहेत. आता मला यामध्ये अपलोडिंग करायचं आहे, ठीक आहे. तर न्यूजपेपर क्लिपिंग्समध्ये मी जाणार आहे, ठीक आहे. हां, इथे गेल्यानंतर आता सध्या इथे काही नाही आहे. इथे एक पण न्यूज इथं तुम्हाला दिसणार नाही आहे. तर आता आपल्याला अपलोडिंग करायचं आहे. अपलोडिंग म्हणजे आपल्याला आता इथे ती माहिती आपल्याला एखादं न्यूजपेपर क्लिपिंग त्यामध्ये ॲड करायचं आपल्या कलेक्शनमध्ये. तर इथं परत प्लस साईनवर जायचं आहे. इथे आयटममध्ये जायचं आहे. तिसरा ऑप्शन आहे आयटम. आणि आयटममध्ये जाऊन तो कशामध्ये ॲड करायचा आहे, तो तुम्हाला फोटोजमध्ये ॲड करायचा आहे, सॉफ्टटेक सोल्युशन सर्व्हिसेसच्या न्यूजपेपर क्लिपिंग्समध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे पण तुम्हाला त्या न्यूजपेपर क्लिपिंग जी तुम्हाला न्यूजपेपर क्लिपिंग ॲड करायची आहे ती ब्राउज करायची, ठीक आहे. ती न्यूजपेपर क्लिपिंग तुम्ही इथे ब्राउज केली आणि तिला तुम्हाला इथे अपलोडिंगचं ऑप्शन भेटतं. समजा उदाहरणार्थ एक न्यूजपेपर क्लिपिंग आपण इथे घेऊया उदाहरणार्थ, ठीक आहे. तर मी आता एक इथे एक जनरल एक इमेज यामध्ये ॲड करतो जे न्यूजपेपर क्लिपिंग नाही आहे, पण एक एक्झाम्पलसाठी मी इथं फक्त एक PNG फाईल ॲड केलेली आहे, ठीक आहे. ती ॲड केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ती अपलोड होईल. म्हणजे तुमच्या न्यूजपेपर क्लिपिंग्स एक असेल, दोन असेल, तीन असेल, जी काय असेल ती तुम्ही ॲड करा. त्यानंतर तुम्हाला इथं डिस्क्राईब बघा माहिती द्यायची आहे. आता ऑथर म्हणजे काय की याला ऑथर नसतो न्यूजपेपर क्लिपिंग, वार्ताहर वगैरे असतो. तर तुम्ही इन जनरल तुम्हाला जे काय त्या वार्ताहरचं नाव असेल वगैरे ते तुम्ही टाकू शकता इकडे ऑथरमध्ये. त्यानंतर इथं तुम्हाला टायटल विचारलेलं आहे कसल्याबद्दल आहे. समजा वर्कशॉप ऑन पोहा LMS, समजा असं एक वर्कशॉप झालं त्याची न्यूजपेपर आहे यामध्ये, ती इथं जायचं आहे. अदर टायटल्समध्ये तुम्हाला अजून काही त्याबद्दल टायटल्स असेल, सब टायटल असेल तुम्ही टाकू शकता. आणि डेट ऑफ इश्यू म्हणजे कधी हे झालेलं आहे तर ते समजा 2025, इयर, मंथ समजा 11, तारीख 10 आणि इकडे पब्लिशर कोणत्या पेपरमध्ये ते सकाळ समजा न्यूजपेपरमध्ये पब्लिश झालेलं आहे. त्यानंतर सायटेशन काय त्याला नसणार आहे, सिरीज रिपोर्ट नंबर वगैरे काही नसणार आहे. हे नॉर्मली एखादा ॲन्युअल रिपोर्ट असेल वगैरे वगैरे त्यासाठी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे आयडेंटिफायर्स आहेत म्हणजे इथे URL आहे किंवा ISSN नंबर आहे, ISBN नंबर त्याला दिलेला आहे. तर URL असू शकतो. एखादा न्यूजपेपर ऑनलाईन असेल तर त्याची तुम्ही डायरेक्टली लिंक इथे पेस्ट करू शकता URLमध्ये. ती लिंक पेस्ट केली की डायरेक्टली रिडायरेक्ट होईल त्या न्यूजपेपरवर, ती तुम्ही इथे टाकू शकता. आणि इथे टाईप्स आहेत तर हे टाईप्स तुम्हाला बदलता येतात. तर या टाईपमध्ये आता जे अवेलेबल आहे ते मीच इथे घेतो फक्त. तर यामध्ये बघा रेकॉर्डिंग आहे, थिसिस आहे, वर्किंग पेपर आहे, टेक्निकल सॉफ्टवेअर आहे, असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. पण हे सगळे बदलता येतात, हे आपण बदलू शकतो. ते कस्टमायझेशनच्या वेळेस आम्ही चेंज करत असतो. तर आता मी सध्याला आदरमध्ये टाकतो. त्यानंतर लँग्वेज इथं तुम्हाला दिलेली आहे. लँग्वेज तुम्हाला जी इंग्लिश वगैरे स्पॅनिश जी आता दिली आहे ती तुम्ही इथे टाकू शकता. नसेल काही घ्यायचे येणे करू शकता. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट जर समजा तुमचं
एखादं रिसर्च आर्टिकल असेल, त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट असेल किंवा एखादा प्रोजेक्टचं तुम्ही माहिती अपलोड करता, त्याला कोणी स्पॉन्सरशिप दिली त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची ती, किंवा तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तुम्ही ते डिस्क्रिप्शन देऊ शकता. आणि इथे फाईल अपलोड ऑलरेडी आपण केलेली आहे, 1.7 MBची फाईल आहे. त्याला तुम्हाला एडिट करायचं असेल, डिलीट करायचं असेल, डाउनलोड करायचं असेल तर इथं तुम्ही करू शकता. आणि मग सगळ्यात शेवट ऑप्शन तुम्हाला मिळतं आय कन्फर्म द लायसन अबाव. इथे कन्फर्म करा आणि इकडे सेव्ह करून ठेवायचं असेल किंवा सेव्ह फॉर लेटर करून ठेवायचं, करून ठेवू शकता. डिस्कार्ड करायचं असेल तुम्ही डिस्कार्ड करू शकता. आणि इथे डिपॉझिट केल्यानंतर तुमचं सबमिशन इथं कंप्लीट होईल. तुमच्या कलेक्शनमध्ये जे काय माहिती आहे ती तुमची सबमिशन इथे होऊन जाणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने सबमिशन होऊन जाईल. तर तुम्ही आता आपण एकदा पुन्हा होमवर येऊन आपण चेक करू. समजा आपलं इथे जे आपण रिसेंट सबमिशनमध्ये बघा, कोहा वर्कशॉप ऑन कोहा LMS, सकाळ न्यूजपेपर, तारीख वगैरे सगळी इथं आली आहे. पण आता आपल्याला आपल्या कलेक्शनमध्ये जाऊन बघायचं असेल तर सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस, न्यूजपेपर क्लिपिंग्स एकदा रिफ्रेश करून घेऊया आपण. ठीक आहे, इथे बघा वर्कशॉप ऑन कोहा LMS, आणि इथे आल्यानंतर बघा ही फाईल आहे त्याची. तुझी माहिती आता थोडक्यात माहिती आहे, कारण की त्या न्यूजपेपरला जास्त माहिती नसते. तर इथं जे आता मी सध्या फक्त एक इमेज, जनरल इमेज टाकली होती, त्यामुळे ही इमेज ती तुम्हाला दिसते. इथंच तुमचे न्यूजपेपर क्लिपिंग तुम्हाला इथं दिसणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला कोहा D-8मध्ये कम्युनिटी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगितलं. कलेक्शन्स कसे बनवायचे मी तुम्हाला हे सांगितलं. आणि त्यामध्ये सबमिशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तर ॲज इट इज प्रोसेस सगळ्यांसाठी आहे. रिसर्च आर्टिकलमध्ये पण हीच सेम प्रोसेस आहे. थिसिसमध्ये सेम प्रोसेस आहे. फक्त थिसिसमध्ये तुम्हाला जास्त कॉलम त्यामध्ये भेटतात, ऑथर भेटतो, टायटल भेटतं, त्यानंतर त्या पब्लिशर असतो, असे अनेक त्यात ॲब्स्ट्रॅक्ट असतो. ते सगळी माहिती तुम्हाला तिथे भरता आली पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्ही सबमिशन केलं तर तुमची इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी किंवा डिजिटल लायब्ररी ही खूप छान होऊ शकते. तर त्यासाठी डिजिटल DSpace हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये वापरलं पाहिजे. आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या सगळे जे काही तुमचे सॉफ्ट कॉपीज तुमच्याकडे अवेलेबल आहे, ही कंटेंट तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो सगळा स्टोअर करून तुम्ही त्याला प्रिझर्व करून ठेवू शकता. आणि नुसतं प्रिझर्व करून ठेवू शकत नाही, तर तुम्ही त्याला रिट्रिवलसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या लॅपटॉप्सवर, त्यांच्या मोबाईलवर या DSpaceचा तुम्ही ॲक्सेस देऊ शकता. आणि तुमचं जे काही इनहाऊस कलेक्शन आहे हे तुम्ही जगभर पसरवू शकता. तर अशा पद्धतीने अत्यंत उपयुक्त असं हे DSpace 8 ॲप्लिकेशन आहे. याचं आता नवीन व्हर्जनसुद्धा 9 लॉन्च झालेलं आहे. तर आपण स्टेबल व्हर्जनवर 8वर काम करत आहे. अजून पुढचे काही व्हिडिओज एडिट कसं करायचं, डेटा इम्पोर्ट कसा करायचा, एक्सपोर्ट कसा करायचा, ॲक्सेस कंट्रोल कसं करायचं आहे, हे घेऊन मी नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे. तोपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. थँक्यू सो मच.